समाचार अब तक, सत्य का साहस। म्हणजे जे दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली त्यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते न्याय सगळ्यांना मान्य झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही। जे काय ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे त्यांचं। नाही ठीक आहे, आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला लागतो। पण कोण आहे ते मला माहीत नाही, कोण जितेंद्र आव्हाड, मी काय ओळखत नाही त्यांना, परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। वाटते विरोधी लोकांना बोलावंच लागते असं। ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळ्याला मान्य आहे ना। जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे, आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचा अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता 2 महिन्यांनी आहे, त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे जाणार आहोत। फायद्याचं काय, ते चिन्ह आमचंच होतं आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे। चिन्ह गेलं तरी पक्षाचा ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेब, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार। पवारसाहेबांना तुमच्या नाही, आता ते सगळं आता आमचे वरिष्ठ नेते लोग बघतो काय करायचं। हिंदी में जानना चाहे चुनाव आयोग के तरफ से उचित निर्णय आया है और जो अपेक्षित था वो निर्णय हो गया है।